पांचवी ढाल। मुनि सकल व्रती बड़ भागी, भव भोगन वैरागी। वैराग्य उपावन माई, चिंत्यो अनुप्रेक्षा भाई। दीन चिंतक सम सुख जागे, जिनकी गलन पवन के लागे। जब लीजिए आत्म जाने, तब लीजिए शिव सुख ठाने। जो वन ग्रह गोधन नारी, भोग छिन्न खाई। महाव्रती मुनिराज वैराग्य बढ़ाने के लिए 12 भावनाओं का निरंतर चिंतन करते हैं, और इनके चिंतन करने से वैराग्य और इतना सुख उत्पन्न होता है, सारी अपेक्षाएं जैसे खत्म हो जाती हैं। इस शरीर से भी अपेक्षा नहीं रहती, बाह्य से तो क्या। अनित्य भावना कल पढ़ी थी, फिर एक बार पढ़ते हैं। जो वन ग्रह गोधन नारी, जन आज्ञाकारी। इंद्रिय भोग छिन्न थाई, सुरधन चपला चपलाई। सब कुछ ऐसा अनित्य जो दिखाई दे रहा है। प्रातः काल में बाहर निकले, बहुत सुंदर सुंदर बादल आसमान में दिखाई दिए। जैसे ही 1-2 मिनट बाद फिर देखा, सब जा चुके थे। कुछ भी देर नहीं लगती समाप्त होने में, ऐसी अनित्यता है। आदिनाथ भगवान 83 लाख पूर्व तक राज कर रहे थे, और एक क्षण भर एक घटना हो गई कि उठ के चल दिए। नीलांजना की आयु खत्म हुई, दूसरी नीलांजना। उस एक क्षणिक को ये क्या हुआ? 83 लाख पूर्व तक क्या उनको क्षणिकपना प्राप्त नहीं हुआ था? एक क्षण में ऐसी कौन सी अग्नि लग गई? वो ये क्या हुआ? एक क्षण में ये आयु कर्म ऐसा, एक क्षण में ये जाने वाला है। तुरंत उठ के चल दिए। इस क्षणिक पले को जानकर तुरंत वन की ओर चल दिए। 1 सेकंड की देर नहीं लगी। ये सारा जो कुछ भी है, प्रत्येक समय में पर्याय बदल रही है हर द्रव्य की, जिसको हम आज परमानेंट मान रहे हैं। ये मेरा घर है ना, परमानेंट है ना? ना घर परमानेंट है, ना मैं परमानेंट हूं। घर की भी प्रत्येक समय में पर्याय बदल रही है। आज जो घर बनाया है 20 साल बाद वैसे रहेगा क्या? प्रत्येक क्षण, प्रत्येक वस्तु की, प्रत्येक द्रव्य की पर्याय बदल रही है, पर हम मान बैठे कि ये स्थिर है, ये शरीर ऐसे ही रहने वाला है। ऐसा है क्या? शरीर में एक केस सफेद हो गया, वैराग्य हो गया। क्यों हो? ये तो नित्य नहीं रहने वाला। ये एक केस सफेद हुआ तो उसको देखते वैराग्य हो जाता था, और अब तो कितने भी हो जाए, ढाई कर लेते। ये सब सिग्नल है कि ये कुछ भी यहाँ पर नित्य नहीं है, सब अनित्य है। यदि शाश्वत नित्य है तो मेरा ये जीव द्रव्य मात्र है, उसकी तो हमें कुछ खबर नहीं है।
हम सब में नित्यता देखते हैं, मेरा बेटा है, मेरी पत्नी है, मेरा ये सब नित्य है। वो भी नित्य नहीं है, मैं भी नित्य नहीं हूं। यौवन गृह गोधन नारी, जो कुछ भी दिखाई देने वाला है, ये शरीर का यौवन है, बाल्यावस्था है, बुढ़ापा, ये भी जाने वाला है। साधु, ये बुढ़ापा आ गया तो क्या हो गया, शरीर क्षीण हो गया तो क्या हो गया, और खराब हो गया तो क्या हो गया, रोग हो गया तो क्या हो गया, क्यों? तो ये नया दिव्य देह मिलने वाली है, यदि चली जाएगी तो कौन सी बड़ी बात है, और ये तो जाने वाली ही है, क्योंकि इसका तो आयु कर्म के साथ कॉन्ट्रैक्ट है, इनका निबंधन है दोनों का। जितने समय आयु कर्म है उतने समय ये शरीर है। आयु कर्म जब तक समाप्त नहीं होता तब तक शरीर है। देखो केवल भगवान को केवल ज्ञान हो गया, चार घातिया कर्म भी नाश हो गए, फिर भी रुके हुए हैं। क्यों रुके हुए? मोक्ष हो जाता ना उनको। तो एक जीव है 8 वर्ष एक अंतर्मुहूर्त का हुआ और मोक्ष हो गया, और एक जीव है 8 वर्ष अंतर्मुहूर्त का हुआ, केवल ज्ञान हुआ और 1 कोटि पूर्व तक रुका हुआ है। कारण क्या? कारण है उसका आयु कर्म उसको रोके हुए। आयु कर्म को जो पढ़ते हैं उसका उदाहरण देते हैं, जैसे प्लेयर में पटरा डाल देते ना, पटाखा, और दोनों तरफ से बोल्ट डाल दो तो रोके रहता है, हिलने नहीं देता। ऐसे ही आयु कर्म में इस जीव को इसी पर्याय में रोके हुए, मनुष्य पर्याय में। पर ये सब भी विनश्वर है। जिस दिन आयु कर्म पूरा हो जाएगा, इस शरीर को भी छोड़कर ये जीव दूसरी जगह जहाँ आयु कर्म बांधा है इसमें, वहां चला जाए। यानी ये भी निश्चित नहीं है, अगली पर्याय मिलेगी वो भी निश्चित नहीं है, परंतु अनादिकाल से घूमते हुए इस जीव ने सबको शाश्वत मान रहा, मुझे तो यही रहना है। कहाँ रहना? पलटन में रहना, इसी मकान में रहना भी तो बनाया है। ऐसे अनादिकाल के संस्कार हैं हमारे कि जो वस्तु तत्व है, अभी चर्चा चल रही थी ना कि अभेद रत्नात्मक जो मेरा ये जीव द्रव्य है वो वस्तु में हूं, उसकी हमको खबर नहीं है। और बाह्य जो सब नाश होने वाली वस्तुएं हैं उनको हम शाश्वत मान रहे हैं। और जो शाश्वत है, जो शाश्वत कभी नाश नहीं होने वाला, उसका उस वस्तु की हमें खबर नहीं है। तो ये सब जो बाहर दिखने वाले हैं, मकान है, दुकान है, घोड़ा, गाड़ी, रुपया, पैसा, रत्न, हीरे, जवाहरात, जितने भी संयोग मिले हुए हैं वो सब अनित्य हैं। एक ना एक दिन उनका नाश होने वाला है, मेरे से छूटने वाले हैं या नहीं है? ये सब संयोग मेरे से छूटने वाले हैं या नहीं है? हाँ बोलो भैया। निश्चित है ना? तो 2 बात हैं, या तो ये हमको छोड़ दें या हम इनको छोड़ दें। जब ये छूटने वाले ही हैं तो इनमें हमारी आसक्ति क्यों? जिसको जाना है तुम चले जाओ, अभी मुझे तुम्हारी जरूरत नहीं, तुम तो जाने वाले हो ना। आचार्य कहते हैं कि 2 स्थिति बनती है इस जीव की, या तो 4 आदमी मिलकर आपको घर से बाहर निकालेंगे, समझ गए ना? 4 आदमी अपने कंधों पर रखकर आपको बाहर निकालेंगे। एक तो वो स्थिति आने वाली है, वो तो घर तो छोड़ना ही पड़ेगा। और एक स्थिति वह है जो स्वयं अपने पैरों से चल के निकल जाओ। ना भैया, निकलना तो है, ये शरीर में तो रहना ही नहीं है। तो 2 स्थिति है, या तो 4 आदमी आपको बाहर निकालें,
या स्वयं आप बाहर निकल जाओ? कौन सी कंडीशन को आप प्रीफर करोगे? कौन सी वस्तु चाहते हो आप? 4 आदमियों के कंधों पर जाना चाहते हो या स्वयं स्वाभिमान पूर्वक घर से निकलना चाहते हो? स्वाभिमान पूर्वक। कोई बाहर देखो, जिस समय ये जीव निकल जाता है शरीर से, इसको छूना भी पसंद नहीं करता कोई। और देर हो रही, जल्दी ले चलो, निकालो इनको जल्दी घर से। और नाम भी नहीं लेते। राजेश कुमार चले गए, ये नहीं कहता अब तो डेड बॉडी। राजेश पड़ा है क्या? डेड बॉडी, इसको निकालो। तो इस शरीर से आप जब तक कोई हमको बाहर निकाले, ऐसी अवस्था आए, स्वयं इससे घर से बाहर निकल जाना चाहिए। क्यों? ये जानकर कि ये रहने वाला नहीं है। आचार्य ने और कि ये तो काना पोड़ा है। पोड़ा ना उस क्या बोलते हैं? गन्ना। गन्ने में कोई एक पर्व होता है जिसमें लाइन खींची रहती है, काना बोलते हैं उसको। काना लाइन रहती है, लाल, जो उसको चूसते हैं गन्ने को मुंह से, तो कभी कभी होठ पड़ जाता है, तो वो बच्चा रोता है। तो आचार्य कहते हैं कि यदि उस पर्व को, जो काना पर्व है, उसको यदि जमीन में बो दोगे, बिना चूसे बो दोगे, तो उसमें कितने गन्ने उत्पन्न हो जाएंगे। ऐसे ये शरीर भी काना पोंडा है, काना है ये। यदि इसे भोग भूमि में भोगों की भट्टी पे चढ़ा दोगे शरीर को, तो रोना पड़ेगा। और यदि धर्म ध्यान की भूमि में बो दोगे, तो इसमें बहुत फल लग जाएंगे। इसको कहाँ लगाना है? पर अभी इसकी अनित्यता समझ में नहीं आ रही है। इसकी अनित्यता ये कि ये रहने वाला नहीं है। इस शरीर का तो एक न एक दिन नाश होने वाला है। दिस इज सब्जेक्ट टू डिस्ट्रक्शन। इसका तो नाश होने वाला ही है, ये तो निश्चित है ना। तो इससे हम जितना ज्यादा से ज्यादा काम ले सके, इस शरीर से जितना अधिक से अधिक काम ले सके, उतना हमारे लिए योग्य होगा। पर्याय मिली है ना ये? किस लिए मिली है? इस आत्मा के कल्याण के लिए। इसी पर्याय में हम कर सकते हैं, ये पर्याय मिली है। कहते हैं ना कि आए थे हरि भजन को, होटल लगे कपास। होटल लगे कपास, ये समझ में नहीं आया होगा। होटल लगे कपास हमारे सामने अपने आपके यहाँ भी होगा। एक छोटी सी चरखी हुआ करती थी, और जो कापूस आता था ना, बिनोले वाला, जो रॉ मटेरियल होता था, कपास नहीं होता, उसमें बिनोला भी होता था और कपास भी। तो वो उस चरखी के दोनों लकड़ी के पाए होते थे, चलाते जाती थी महिला, कपास उधर गिरती जाती थी, बिनोला इधर गिरता जाता था। तो एक मास सुबह से लगती थी और शाम तक आधा किलो कपास भी नहीं ओढ़ पाती थी। यानी उसने पूरी मनुष्य पर्याय का एक दिन आधा किलो कपास ओढ़ने में नष्ट कर दिया। समझ रहे हो ना बात? क्या बोलते थे उसको? चरखी, चरखी, सरखी, हाँ, उससे बिनोला अलग, कपास। अब तो मॉडर्न आ गया, अभी उसकी छोड़ो बात। पिछले ये करते थे कि यहाँ पर हम आए थे हरि भजन को, यानी आत्मा के कल्याण करने के लिए आए थे। होटल लगे कपास, यानी दुकान करने लगे, ऑफिस बना लिया, हॉस्पिटल खोल लिया। ये सब कपास ओटने जैसा है। ये करने योग्य नहीं था। इस करने के लिए मुझे मनुष्य पर्याय नहीं मिली थी।
ये करने के लिए नहीं, क्योंकि ये तो सब मैंने अनंतों बार भोगा है। देव पर्याय में कितनी रिद्धि सिद्धियां, कितना धनवान था, या तो कुछ भी नहीं, उसके मुकाबले 1% का कितने वहां हिस्सा भी नहीं है उसका, जो वहां सब मैं भोग के आया हूं। परंतु ये जीव अनादिकाल वासना के कारण, संस्कारों के कारण उसी तरफ झुकता चला जाता। इतना सब मिलने के बाद भी अभी हमारी प्रवृत्ति उन्हीं कार्यों में लगी हुई है, इस तरफ नहीं आ रही। अभी इसको हम अनित्य नहीं मान रहे, नित्य मानने हम तो ऐसे ही रहने वाले हैं, जबकि दिखाई दे रहा है आपको जो स्थिति आपकी युवावस्था में थी वो अब है क्या? अब से 10 साल बाद क्या स्थिति होने वाली है? और अभी 10 साल हम रहने वाले भी क्या नहीं है? कल होगा या नहीं होगा, कल भी होगा या नहीं होगा, कुछ मालूम नहीं है। ऐसा अनित्यता को अपने हथेली पर रख के देखो कि अब एक क्षण बाद भी ये मनुष्य पर्याय रहेगी कि नहीं रहेगी। कब मैं इसके लिए करूंगा, कब मैं आत्म कल्याण के लिए जागूंगा। ये तो नाश को प्राप्त होनी ही है। इट इज एज श्योर एज डेथ, है ना? ये नष्ट होने वाली तो निश्चित है, जैसे मृत्यु निश्चित है, ये शरीर भी नाश। शरीर तो छोड़ो, बाहर जितने भी संयोग हैं, धन तो, स्त्री तो, मकान तो, सब एक दिन नष्ट होने वाले हैं। तो ऐसी अनित्यता को जानकर हम अभी भी उसमें लगे हुए हैं। ये भूल हमारी कब सुधरेगी? कब हम उससे बाहर निकलेंगे? कब हम अपने आत्मा के कल्याण में लगेंगे? और बिना किए तो काम बनेगा नहीं। भोग भी भोगते रहें और आत्मा का कल्याण भी हो जाए, दो चीज तो एक साथ। दो नाव पे सवार हो तो हम समुद्र पार कर लेंगे क्या? दो नाव पर सवार होकर क्या गंतव्य पे पहुंच जाएंगे क्या? नहीं, एक ही नाव पर चलना पड़ेगा। कौन सी नाव पर चलना है? जब ये जान लिया कि ये नाव मुझे मेरे गंतव्य तक नहीं पहुंचा सकती, मेरे गंतव्य में, यदि ये गंतव्य में पहुंच जाती तो तीर्थंकर इतने हुए उसी नाव में बैठे रहते ना, गृहस्थ की। आप कह सकते हो ना, हमारे जी गृहस्थ भी तो एक धर्म है। आज तीर्थंकरों ने बताया धर्म दो है, एक गृहस्थ धर्म है, एक मुनि धर्म है। वही तीर्थंकरों ने बताया जो तीर्थंकर गृहस्थ धर्म छोड़कर मुनि धर्म का अंगीकार किया है। जिस अवस्थाओं में हो उस अवस्था में ये जानकर कि ये गृहस्थ मुझे मेरे कल्याण के कल्याण के लिए उपयोगी नहीं है। जब हमारे अंदर ये बात मिल गई तो फिर हमें जो मार्ग है उसी पर चलना चाहिए, उसी पर चलकर अपने आत्मा का कल्याण कर सकते हैं। आगे दूसरी भावना, अशरण भावना। सुर असुर खगाधिप जेते, मृग जो हरि काल दलिते। मणि मंत्र तंत्र बहु होई, मरते न बचावे कोई। मणि मंत्र तंत्र बहु होई, मरते न बचावे कोई। सुर असुर खगाधिप जेते, मंत्र
सुर असुर खगादि, चाहे देव हो चाहे असुर जाति हो या खगादि हो, विद्याधर हो, चक्रवर्ती हो, कोई भी हो, देव सोधर मित्रादि 1,000 देव रक्षा करते हैं, उनकी बॉडी गार्ड है उनके। जिसको जरा सा आदेश दिया वहां जाके चलो, एरावत बनो, चल देता है तुरंत। जिनकी आज्ञा मानते हैं सब देव, आयु कर्म आने के समाप्त होने के बाद एक समय भी नहीं उनको स्वर्ग को छोड़ना ही पड़ता है। चक्रवर्ती को देखो, 6 खंड का अधिपति, आयु कर्म पूर्ण होने के बाद वो उसको छोड़ना ही पड़ता है। कितना भी बड़ा, यानी ये सब उत्कृष्ट, उनको सबको जितने भी हैं, और कहा मृग जो हरि काल दलेते, काल आने पर, हरि ने केसरी यहां पर लेंगे, मृग जो है सिंह जैसे आएगा खा जाएगा उसको, यानी आयु कर्म भी ऐसा आकर इस जीव की पर्याय को समाप्त कर देता है। यानी कोई भी जीव को शरण नहीं है संसार में, कोई भी मानव। अभी पति की शरण है या नहीं है? हाँ भैया, पति कहती है मेरे को पत्नी की, पति कहता है मेरी पत्नी की शरण है, पत्नी कहती है पति की शरण है क्या? कोई कुछ भी आयु कर्म के आगे कुछ भी कोई किसी को शरण नहीं दे सकता। डॉक्टर को कहना 1-2 कोटी ले लो, मेरे बच्चे को बचा लो, बचा लेगा क्या? आयु कर्म जब तक है तब तक तो कोई कुछ बिगाड़ नहीं सकता, और आयु कर्म नहीं है तो कोई भी शरण नहीं है। तीनों लोक में इस जीव को कौन शरण है? क्या कोई शरण? कोई भी ऐसा पर अभी दृढ़ विश्वास नहीं हो रहा, मेरे पास तो बहुत पैसा, मैं सब काम कर ले, पैसे से सब काम निकल जाते हैं, यानी पैसा मेरी शरण हो गया। इस जीव को कोई भी शरण नहीं है। मणि मंत्र तंत्र बहु होई, जितने भी मणि मंत्र तंत्र या इस जीव को ये शरण दे सकते हैं क्या? कुछ भी नहीं हो सकता। कितना भी मंत्र कर लो, तंत्र कर लो, यदि आयु कर्म पूर्ण हो गया है, कोई मंत्र तंत्र बचा नहीं सकता, एक निषेध भी आयु का दे नहीं सकता। तो फिर शरण कौन है इस जीव को? कोई भी इस जीव को शरण नहीं है। मरते न बचावे कोई, जब आयु कर्म पूरा हो जाएगा कोई भी इस जीव को शरण नहीं दे सकता। पर हम तो मानते ना ये किला शरण है। चक्रवर्ती के 9 निधि 14 रत्न, एक रत्न की 1,000 देव रक्षा करते हैं। परंतु जैसे चक्रवर्ती का आयु कर्म पूरा होता है, चक्रवर्ती पद हटता है या दीक्षा लेते हैं वो, तो सब 9 निधि 9 रत्न सब विलय हो जाते हैं, सब समाप्त हो जाते हैं। यानी कोई भी वस्तु 3 लोक में शरण नहीं है इस जीव को। किसकी शरण खोजते हो चेतन? ये स्वयं अपने अनंत गुणों का, अनंत शक्तियों का भंडार, ये चेतन स्वयं अपनी शरण है। बाह्य में इसका शरण कोई भी नहीं है। हाँ? फिर क्या सोच रहे हो? सब बाह्य को जिसको अपनी शरण सोच रहे हो, ये कोई भी शरण नहीं है। अपने पास अपने इस जीव की शरण में आने का प्रयास करो, तो आपको बाह्य से वैराग्य होगा और अपने आत्मा के कल्याण में लग सकेंगे। आगे चाहूं गति दुख जीव भरे हैं, परिवर्तन पंच करे हैं। सब विधि संसार
संसार असारा, या में सुख नाही लगारा। चहु गति दुख जीव भरे हैं, परिवर्तन पंच करे हैं। सब विधि संसार असारा, या में सुख नाही लगारा। हाँ, अनूप भैया। चहु गति दुख जीव भरे हैं, परिवर्तन पंच करे हैं। सब विधि संसार सारा, या में सुख नाही लगारा। चहु गति दुख जीव भरे हैं। यह जीव अनादिकाल से चारों गतियों में घूमता हुआ दुखों को सहन कर रहा है। कभी कल्पना करते हो क्या कितना समय इस जीव को इस संसार में हो गया, कितना हो गया होगा? कभी कल्पना की है क्या? मैं इस संसार में कब से हूं? निगोद से निकलने के बाद भी मेरा काल इस संसार में कितना हो चुका। निगोद में तो अनंत काल था, उसको तो छोड़ो। उसके बाद निगोद से मैं निकल भी आया हूं, तब भी संसार में कितना काल मेरा हुआ है। कभी चिंतन किया क्या? परिवर्तन पंच करे हैं, 5 परिवर्तनों को कर रहा है। और कितने अनंत अनंत बार पंच परिवर्तन हो चुके हैं। एक एक बार परिवर्तन सुनो। 5 परिवर्तन कौन कौन से हैं? सबको ये मालूम है। नाम, द्रव्य परिवर्तन, चेत परिवर्तन, काल परिवर्तन, भाव परिवर्तन, और सबको याद है। कितने बार कर चुके होंगे आप ये 5 परिवर्तन? हाँ। कभी परिवर्तन के बारे में जाना क्या आपने? परिवर्तन का मालूम है? एक भाव परिवर्तन क्या होता है, या एक द्रव्य परिवर्तन क्या होता है? नहीं मालूम। वास्तव मालूम है नहीं? डॉक्टर है मालूम है या नहीं? ये कितना एक द्रव्य सबसे कम और सबसे ज्यादा बार करने वाला द्रव्य परिवर्तन। माता जी को वो अच्छे से, अरे बहुत अच्छे से बताते हैं, हम तो सुनेंगे। अभी एक परिवर्तन आज बताएंगे, क्या स्थिति होगी। हम तो हाथ रख के बैठे हैं। आपने उस दिन बताया था द्रव्य परिवर्तन का? बताओ अच्छे से। टाइम में भी 10-15 मिनट लेना दोनों। ध्यान से सुनो। प्रत्येक समयाला हा जीव ग्रहण करत असतो. काय ग्रहण करतो? मला काय वाटतंय, सोनं चांदी पैसे कपडे लत्ते हे आम्ही ग्रहण करतो. हे तर खूप बाह्य वस्तू आहेत सगळ्या. त्याच्यापेक्षा सुद्धा जी जीवाशी अनादी काळापासून ज्याचा संबंध आहे असं कर्म आणि प्रत्येक भावामध्ये धारण केलेलं हे शरीर, त्याला म्हणतात नो कर्म. या कर्म आणि नो कर्म वर्गणांना ग्रहण करणं चालू असते. हे जे शरीराची बिल्डिंग बनले ना, शरीर काय आहे? एक बिल्डिंगच आहे. जसं तुम्ही बिल्डिंग बांधायचं म्हटलं की सगळं काय काय करतं, सगळं ते सगळे प्रोसिजर येत आहे. पहिला इंजिनियर शोधता, आर्किटेक्चर शोधता, त्याच्यानंतर कशी बिल्डिंग बांधायची, कुठं काय पाहिजे, कुठं काय पाहिजे हे सगळं नियोजित करतो. मग त्याची सामग्री गोळा करतो, मग ती बिल्डिंग बांधतो. मग अशी शरीराची बिल्डिंग पण अशीच झालेली आहे. मागच्या भावातच आम्ही आर्किटेक्चर तिथे ठरवला. कोण होतं आर्किटेक्चर? आपले परिणाम.
तुम्हाला कशी बिल्डिंग बांधायची आहे, म्हणजे तुम्हाला कसलं शरीर ह्या भवात मिळणार हे कुणी ठरवलं? मागच्या भवातल्या परिणामाने ठरवलं. ते आपण जसे परिणाम केले तशी त्याची काय झाली, आकृती तयार झाली. तुम्हाला असं नाम लाख मिळणार, असे डोळे मिळणार, असा रंग मिळणार. हे सगळं त्या आर्किटेक्चर पहिलाच नकाशा तयार करतो ना. अलीकडं तर ते पूर्ण कशी बिल्डिंग झाल्यानंतर दिसणार, काय म्हणतात त्याला, 3D. आम्हाला इंग्लिश शब्द येत नाही, पण तो पहिल्यांदा सगळं तयार असतं. मला असं वाटायचं की बिल्डिंग तयार नाही, कशी काय तयार करतात असं पहिलं वाटायचं. मला वाटतं तयारच झाले काय असं वाटायचं. परंतु ते अगोदरच कसं दिसणार बिल्डिंग तयार झाल्यानंतर ते सगळं हे काढत असतात, नकाशा म्हणजे आकृती काढत असतात. तर तशी आकृती कुणी काढली? मागच्या भवातल्या परिणामाने आपली ही आकृती तयार केली की तुम्हाला असं असं पुढच्या भवामध्ये असं शरीर मिळणार. म्हणजे जसे आपण परिणाम करतो तशाच प्रकारचं फळ आपल्याला मिळत असतं. तुम्हाला रंगीत साडी खूप आवडते, हिरवा शालू आवडतोय, त्याच्यावर काय पाहिजे, बुट्टे बुट्टे पाहिजे, त्याला खाली बॉर्डर पाहिजे, ती बारीक पाहिजे, सगळं ठरवतं ना. मग असे भाव केले की तसा शालू तुम्हाला जन्मभर घालायला मिळणार. मिळतोय का नाही? एकेंद्र पर्यामध्ये गेल्यानंतर बघा ते वनस्पतींच्या मध्ये कशी डिझाईन असते, तशी त्यांना का मिळाले डिझाईन? तर पूर्वीच्या भावामध्ये त्यांनी जे भाव केले होते की मला असं शालू पाहिजे हिरवागार, मी सवासी नाही तर मला हिरवागार शालू पाहिजे आणि असे त्याला बुट्टे पाहिजे. तसंच बघा त्याच्याकडं काठ बीट सगळे तसे असतात. कधी विचार केला का अशा प्रत्येक वनस्पती वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या आकाराच्या, किती काय काय, किती आता तर इतके प्रकार आले त्या वनस्पतीमध्ये. असे लहान लहान लाल लाल बुट्टे असणारे, हे सगळं का मिळालं? तर ते पण जीव आहे, त्यांनी ते शरीर धारण केलेलं शरीर आहे आणि त्यांना तशा प्रकारचं ते शरीर मिळालं त्यांनी पूर्वभावामध्ये. मग आजही आपल्याला जे शरीर मिळालंय ह्याचा आराखडा मागच्या भावाच्या परिणामाने तयार केला. कुणाला तर मला नाक चपटच का मिळालं, मला काळच का मिळालं, मला असंच का मिळालं, हे सगळं आपण केलेल्या परिणामाचं फळ आहे. म्हणजे सांगायचा उद्देश की नो कर्म वर्गणा, हे शरीर कसं मिळणार ते परिणामाने ठरलं. म्हणजे तसं कर्म बांधलं आपण, परिणामाने ठरलं. जर परिणामाने कर्म बांधलं आणि नाम कर्मरूपी इंजिनियर आहे. नामकर्म कोण आहे? इंजिनियर. 8 कर्म आहेत, त्याच्यामध्ये नामकर्म इंजिनियरचं काम करतो आणि तो सगळ्यांना नियुक्त करतो की जे बंधन नामकर्म आहे त्यांनी काय करायचं. आपल्या बिल्डिंगमध्ये काय असतं, एक जण दगड माती सिमेंट वगैरेच्या द्वारे काय करतात, भिंत बांधून त्याच्यामध्ये पॅक करतात. कोणी त्याला काय करतात, कोणी फरशी बसवतात, कोणी त्याच्यामध्ये रंग देतात, कोणी त्याच्यामध्ये डिझाईन करतात, कोणी फर्निचर करतात. हे सगळे वेगवेगळे असतात ना. तसे इथं सुद्धा नामकर्मरूपी इंजिनियरमध्ये सगळे कारागीर आहेत. त्याच्यामध्ये संस्थान नामकर्म आहे, तो त्याला आकार देतो. संवहन नामकर्म आहे, त्याच्या तुमचं जे असते की काय म्हणायचं ते कॉलम्स तयार करतात आणि त्याच्यावरती बिल्डिंग उभारते ना. ते कॉलम म्हणजे कोण आहे, ते संवहन नामकर्म आहे. ते सगळे हाडाचे कॉलम उभारतात ना तिथं. त्याच्यानंतर निर्माण नामकर्म आहे, ते सगळे रचना एक असतो की सगळं रचना बघण्याचं काम करतो, तो निर्माण नामकर्म आहे. वर्ण रस गंध स्पर्श आहे, ते रंग देण्याचं, याला रूप देण्याचं, याला रस देण्याचं काम ते वर्ण गंध रस करतात. असं अंगोपांग नामकर्म, ते अंगोपांग नामकर्म काय करतं की ज्या यथात इथं नाक, इथं कान, इथं डोळे, निर्माण नामकर्म आणि ते अंगोपांग नामकर्म, हे 2 कारागीर आहेत. ते सगळं काय करतात, निर्माण नामकर्मामुळे संस्थान कुठं कुठला आकार पाहिजे, म्हणजे कुठल्या इंद्रिय कुठं पाहिजे हे सगळं ते ठरवतं. म्हणजे सांगायचा उद्देश की आपल्याला वाटतं की आपण हे बाहेरची बिल्डिंग बांधतो, फार मोठं काम करतो, त्याच्यापेक्षा सुद्धा आत काम चालू आहे आपलं. हे सगळं कर्म बांधतो आणि ते कर्माच्या द्वारे आपल्या ह्या शरीराची रचना होते. म्हणजे ज्यावेळेला आपण जन्म ते सोडून इथे येतो, त्या आल्याबरोबर काय करतो हा जीव, ते नो कर्म वर्गणा ग्रहण होतात. नो कर्म वर्गणा म्हणजे काय, इथंच आपल्या आत्मप्रदेशावरच ते सगळं मटेरियल आहे, कुठून बाहेर आणायची गरज नाही. हे सगळं नो कर्माचं मटेरियल जे आहे, शरीराचं मटेरियल इथंच आपल्या आत्मप्रदेशावर असतं आणि त्यातलेच परमाणू आपल्या शरीराकार रूपानं
शरीरूपानं परिणमतात. त्याला म्हणतात नो कर्म वर्गणांचं ग्रहण. त्याला काय म्हणायचं? आणि कर्माचं ग्रहण. 8 कर्माचा बंध करतो हा जीव. प्रत्येक समयाला परिणाम करतो, योग आणि कषाय परिणाम करतो आणि त्याच्याद्वारे 4 प्रकारचा बंध, कर्माचा बंध ह्या जीवाला होतो. मग हे काम आपण करतोय, तुम्हाला माहिती आहे का? आता आमच्या घरात किती काम पडले माहिती आहे काय? सकाळपासून स्वयंपाक करायचा, हे मुलांना डबे बांधून द्यायचे, काय ते काम आपण करत नाही वास्तविक. आत्ता बसून सुद्धा आणि सतत हा जीव कर्माने नो कर्म वर्गणांचं ग्रहण करणं चालू आहे आणि त्याच्याद्वारे कर्मान शरीर आणि औदारिक शरीर रचना होण्याचं कार्य सुद्धा सुरू आहे. म्हणजे प्रत्येक समयाला योग होतो, म्हणजे आत्मप्रदेशांचं हलनचलन होते. आत्मा अमृतिक आत्मप्रदेश आहेत, त्यामुळे ते हलनचलन आपल्याला लक्षात येत नाही. प्रत्येक समयाला आत्मप्रदेश आपले फिरत असतात आणि त्याच्याद्वारे जो योग होतो आणि त्या योगाच्या निमित्तानं काय ग्रहण करतो? कर्म आणि नो कर्म वर्गण्यांना ग्रहण करतो. कर्म ग्रहण करतो ते कर्मान शरीर रूप होतात आणि नो कर्म ग्रहण करतो ते औदारिक शरीर रूप होतात. तेजस वर्गण आपण ग्रहण करतो ते तेजस शरीर रूप होतात. हे सगळं कार्य जे आपण फक्त आहार केल्यामुळे जगतो असं आपल्याला वाटते, परंतु आहार केल्यामुळे जगतो का? नाही. तर प्रत्येक समयाला नो कर्म वर्गण आपण ग्रहण होतात, त्या ह्या शरीर रूपानं होत असतात, परिणमत असतात. मग म्हणून परिवर्तन, द्रव्य परिवर्तन 2 प्रकारचं सांगितलं. एक नो कर्म द्रव्य परिवर्तन आणि एक कर्मद्रव्य परिवर्तन. कोणते भेद सांगितले? बोला. आणि कर्मद्रव्य परिवर्तन. म्हणजे हे 2 परमाणूंना हा जीव योगाच्या द्वारे, योग म्हणजे काय सांगितलं? आत्मप्रदेशांचं हलनचलन. ती एक शक्ती आत्म्यामध्ये उत्पन्न होते, त्याच्या निमित्तानं काय करतो? हा कर्म आणि नो कर्म वर्गणांना ग्रहण करतो. जसं तापलेला लोखंडाचा गोळा पाण्यात सोडला की पाण्याला काय करतो? 4 बाजूनं ग्रहण करतो, शोषून घेतो. तसं योगाच्या निमित्तानं आत्मा संतप्त होतो, तप्त होतो आणि तो काय करतो? प्रत्येक समयाला कर्म आणि नो कर्म वर्गणांना, परमाणूंना ग्रहण करतो. ते सगळे इथंच आहेत, कर्म नो कर्म परमाणू, बाहेर नाहीत, आत्म्याच्या प्रदेशावरच स्थित आहे. मग प्रत्येक समयाला मग योग एक प्रकारचा असतो का? तर योग एक प्रकारचा नाही. योगाचे पण जगश्रेणीचा असंख्यात्व भागात आहे. जगश्रेणी काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहित नाही. तर सामान्य लक्षात घ्या, असंख्यातासंख्यात भेद आहेत. योगाचे किती भेद आहेत? असंख्यातासंख्यात, म्हणजे खूप भेद आहेत. जे प्रत्येक समयाला आपला होणारा योग सारखा नसतो. कधी जास्त परिस्पंदन होते, कधी कमी होतंय. त्याला अनुसरून योग कमी जास्त होत असतो. तर असंख्यातासंख्यात प्रकारचा योग आहे आणि त्या योगाच्या निमित्तानं कर्म आणि नो कर्म वर्गणा ग्रहण होत असतात. हे सगळं आपण शास्त्र वाचल्याशिवाय आपल्याला काय चाललंय काय नाही हे काय कळणार नाही. सगळं काम चालू आहे, तुम्ही जाणार न जाणार, परंतु कार्य काय थांबले का? परंतु आपण जाणलं तर आपल्याला त्यामध्ये आनंद आहे आणि नाही जाणलं तर काय माहीतच नसेल तर काय कळत नाही, आपला आनंद येत नाही. म्हणून सांगितलं हे सगळं आपण कर्माने वाचलं तर हे सगळं कळते त्याच्यामधून. परंतु आपण जीवकांचा तास अवघड, आपल्याला काय समजत नाही म्हणून आपण काय करतो? येतच नाही. त्याच्यामध्ये हे सगळं झालं 5 परिवर्तनाचं सुरू. जर तुम्हाला युट्यूबवर पण पाहिजे असेल तर बघू शकता, विस्तार त्याच्यामध्ये आहे. तर कर्म आणि नो कर्म हे 2 परिवर्तन सांगितले. तर प्रत्येक समयाला हा जीव योगाच्या द्वारे कर्मान वर्गणा आणि नो कर्म वर्गणा ग्रहण करतो. त्यामध्ये कर्मान वर्गणा कर्मरूप होतात आणि नो कर्म वर्गणा नो कर्म. हे प्रत्येक समयाला काम चालू आहे आणि प्रत्येक समयाला त्यातलं झडणं पण चालू आहे. येणं आणि जाणं हे दोन्ही चालू आहे. जे पूर्वी आले त्यातले थोडे 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 निश्चित, म्हणजे थोडे थोडे परमाणू निघून जातात आणि पुन्हा नवीन एक बांधतोच, पुन्हा पूर्वीचे 2 गळून जातात. अशा प्रकारे येणं आणि जाणं हे प्रत्येक समयाला चालू आहे. कर्म आणि नो कर्म दोन्ही पण. जे औदारिक शरीर परमाणू आपले हे तयार झालं कर्म नो कर्म वर्गणेच्या द्वारे, तर आपण समजा कुठल्या तरी एका विवक्षित समयामध्ये, जन्माच्या पहिल्या समयात घ्या की आपण ज्या नो कर्म वर्गणा ग्रहण केल्या आणि ते शरीर रूपानं परिणमला आणि दुसऱ्या समयापासून काय व्हायला लागते? त्यातलं एक एक निषेध गळून जायला लागतं आणि जे पहिल्या समयात तुम्ही ग्रहण केल्या होत्या ते एक एक गळून जाऊन जन्माच्या शेवटच्या समयामध्ये सगळं निघून जातं. त्याची खूप मोठी सगळं पुन्हा विधी आहे, ते सगळं तुम्हाला तर अवघड होईल.
म्हणजे सांगायला सोपं आहे, एकदम सोपं आहे, परंतु तुम्ही सगळं टिकणार नाही तोपर्यंत, समजून घेऊसपर्यंत. हं? कारण सगळं आपल्या पैशाचा हिशोब करायला कंटाळत नाही, घरातल्या साड्यांचा हिशोब करायला कंटाळत नाही, सोन्या चांदीचा हिशोब, सगळा हिशोब आहे, परंतु कर्म नो कर्माचा हिशोब आला की कंटाळा करतो. आणि खरं त्याचा हिशोब समजला तर आपल्याला कळेल की आपल्याजवळ किती आहे आणि किती त्याच्यातलं निर्जरित होत आहे आणि कसं आपल्याला ते निर्जर करायला पाहिजे सगळं समजेल आपल्याला ते जर समजलं तर. मग हे कर्म नो कर्म परमाणू आपण एका विवक्षी समयात ग्रहण केले आणि दुसऱ्या समयापासून काय व्हायला लागलं, त्याचं झडणं पण चालू झालं आणि त्या एका विवक्षी समयाचे ग्रहण केले होते ते सगळेच आता काय झाले वेगळे. म्हणजे जन्म मेल्यानंतर काय होणार आहे, सगळे निघून जाणार आणि तुमचं शरीर काय होणार, जाळणार. मग जाळल्यानंतर काय होणार, त्याचे राख होणार आणि राख काय होणार, नदीत सोडून टाकणार. मग ते सगळे परमाणू काय झाले, सगळे विखुरले गेले ना. जे तुम्ही पहिल्या समयात ग्रहण केले होते ते आता कुठले एका ठिकाणी राहिले नाही, सगळे वेगवेगळीकडे निघून गेले. आता परिवर्तन तुमचं सुरू झालं कुठून, तिथं पहिल्यांदा तुम्ही ग्रहण केला तिथून द्रव्य परिवर्तन सुरू झालं. आता मग काय झालं, ते विघटित झालं तर मग पुन्हा तुमचं ग्रहण करणं चालूच आहे. मग ते ग्रहण कसं करतो हा जीव, त्याची खूप मोठी प्रोसिजर आहे. अनंत अनंत गृहीताला ग्रहण करतो, वेळ झाली निघून चालले, नंतर मग अनंत अनंत गृहीतांना, अनंत अनंत मिश्रांना, असं ग्रहण करणं चालू. अनंत अनंतांना अशी ती 4 लाईनची प्रोसिजर सांगितलेली आहे ती. तर एक त्यातलं करायला अनंत अनंत का जाणार, कारण अनंत वेळा तुम्ही अगृहीत परमाणूंना ग्रहण करतो असं म्हटलं तर अनंत वेळा ग्रहण करायला अनंत समय पाहिजेत का नको. प्रत्येक समयात एक एकदा ग्रहण करणार तर अनंत समय एक नुसत्या पहिल्या ह्याच्यामध्ये जातात आणि त्याची ती पूर्ण शृंखला फार मोठी आहे. ती सगळी संपल्यानंतर मग पुन्हा तुम्ही जे पहिल्या समयात ज्या योगाच्या द्वारे ज्या स्पर्श रस गंधवर्ण रूपानं परिणत ते पुद्गल परमाणू ग्रहण केले होते तेच पाहिजेत, त्यातला एक पण परमाणू दुसरा नको. जे ह्या भावामध्ये पहिल्या समयात तुम्ही ग्रहण केला होता तेच सगळे परमाणू आणि त्या तशाच प्रकारच्या योगाच्या द्वारे पुन्हा ज्या वेळेला ग्रहण होतील ते सगळे परमाणू एकवटून येतील, परत सगळे इकडे तिकडे गेलेत आता पुन्हा ते सगळे मिळून त्याच जीवाला त्याच योगाच्या द्वारे तशाच परिणामाच्या द्वारे आणि तशाच प्रकारचे ते सगळे स्पर्श रस गंधवर्ण रूपानं परिणत होते तेच परमाणू, परंतु त्यावेळेला जसे स्पर्श रस गंधवर्ण होता तसाच आता पण पाहिजे. असं ज्या वेळेला पुन्हा ते प्राप्त होईल त्यावेळेला एक नो कर्म द्रव्य परिवर्तन पुरं होत आहे. मग हे एक नो कर्म द्रव्य परिवर्तन पुरं व्हायला अनंत अनंत काळ जातो. किती काळ जातोय, तिथं बरं भाऊ किती होतील आपले, अनंत भाव होतात. आणि हे सगळं करून आलोय आपण आतापर्यंत. काय काय आपण म्हणतो की नाही, हे झाल्यावर काय काय आम्ही या जन्मात भोगले आमचं आम्हाला माहित नाही. एका जन्मातलं तुम्हाला एवढे हेवा लागले तर अनंत भावामध्ये काय काय करून आलो आपण ते जाणलं तर चक्करून पडायला पाहिजे आपण. अनंत अनंत वेळा नरकात गेलो, त्यांच्यामध्ये गेलो, अशा वेळ झालेला आहे. आता उद्यावर राहिलेलं हो माताची हा एकाच वेळ चालू हा जाणणारा मी जीव ज्ञानमय आहे. या ज्ञानाच्या द्वारेच मी जाणत आहे. जाणण्याचेच काम करायचे आहे, पण जाणण्याचे काम सोडून मी त्यापेक्षाही अधिक काम करतो. त्यामुळे कर्मबंध अधिक होत आहेत. सर्व या कर्म न कर्म वर्गणा बद्ध होत आहे. हो आत्मा, एकच काम कर, जेनो काम तेनो थाय, बीजा करे सो गोटा. एकच काम करायचे, फक्त जाणण्याचेच. काहीही करत असताना मी हे करणारा नाहीच. हे बाह्य कार्य करणं माझा स्वभावच नाही.
मी तर फक्त याला जाणणारा आहे. त्रिकाली, अनादि अनंत, आदि मध्य अंत रहित अखंड असा हा मी त्रिकाली टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वभावी शुद्ध जीव द्रव्य आहे जाणा. शुद्धोऽहं नित्य निरंजन स्वरूपो नमो अरिहंत, नमो